15 डिसेंबर 2021चा तो दिवस हरियाणातील पाणीपतसाठी नेहमीसारखाच सुरू झाला होता. पण भराडा कुटुंबासाठी तो आयुष्य बदलणारा ठरला. दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक अनोळखी माणूस विनोद भराडा यांच्या घराकडे जाताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामुळे विनोद यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे ते घरातच आपल्या खोलीत बेडवर विश्रांती घेत होते. त्यांची पत्नी निधी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. घराचा मुख्य दरवाजा नेहमीप्रमाणे उघडाच होता. याच संधीचा फायदा घेत तो माणूस दबक्या पावलांनी घरात शिरतो. कुणालाही त्याची चाहूल लागत नाही. थेट तो त्या खोलीत जातो जिथे विनोद आराम करत होते आणि अचानक त्यांच्यावर हल्ला करतो. आवाज ऐकून निधी घाबरून बाहेर धावते. तिला आपल्या डोळ्यांसमोर नवड्यावर हल्ला होताना दिसतो. ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण आतून कडी लावलेली असल्याने ती अपयशी ठरते. घाबरून ती बाहेर धावते आणि मदतीसाठी आरडाओरडा करते. शेजारी पाजारी घरातील लोक सगळे धावत येतात, पण दरवाजा आतून बंद असल्याने कितीही प्रयत्न केले तरी उघडत नाही. त्या खोलीच्या बाजूला असलेली खिडकी उघडी होती. त्या खिडकीतून पाहिल्यावर लोकांना दिसते की हल्लेखोराने आधी विनोद यांना बेडवरून खाली पाडले, मग बंदूक काढून त्यांच्या कमरेवर एक गोळी आणि डोक्यावर दुसरी गोळी झाडली. त्यानंतर त्याने तिसरी गोळी लोड केली, कडी उघडली आणि बाहेर पळू लागला. बाहेर जमलेल्या लोकांना तो बंदूक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण उलट लोकांनी धाडस दाखवत त्याला पकडले, खांबाला बांधले आणि मारहाणही केली. अशा प्रसंगी गुन्हेगार जीव वाचवण्यासाठी दया मागतो, पण हा माणूस उलट म्हणाला की आता मला मारून टाका, माझं काम झालंय. काही जणांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले, तर काही जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विनोद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डोक्यात गोळी लागल्याने विनोद भराडा यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या लोकांच्या डोळ्यांसमोर एका प्रतिष्ठित नागरिकाची निर्घृण हत्या झाली होती. विनोद भराडा हे फक्त एक सामान्य व्यक्ती नव्हते. ते पाणीपत येथील परमहंस कुटियामध्ये स्वतःचे संगणक प्रशिक्षण केंद्र चालवत होते. आयटी शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, गरजू मुलांना मोफत शिक्षण देणे, सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे, अशा अनेक गोष्टींमुळे समाजात त्यांचा मोठा मान होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सगळं सुरळीत वाटत होतं. पत्नी निधीसोबत सुखी संसार, एक मुलगा आणि एक मुलगी, चालता व्यवसाय, आर्थिक स्थैर्य, कुटुंबात कोणताही वाद नाही, अशा आदर्श कुटुंबावर अचानक हे संकट कोसळले. विनोद यांच्या मृत्यूची बातमी समजताच निधी धक्क्याने बेशुद्ध पडली. आनंदी घर एका क्षणात उद्ध्वस्त झाले. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की या हत्येमागे नेमकं कारण काय. या प्रश्नाचं मूळ 2 महिने मागे जातं. 5 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी विनोद आपल्या संगणक केंद्राबाहेर नेहमीप्रमाणे खुर्ची टाकून बसले होते. तेवढ्यात एक पिकअप ट्रक वेगात येऊन थेट त्यांना धडकतो. अपघात इतका भीषण होता की वाचण्याची आशा कमीच होती. पण नशिबाने विनोद वाचले. मात्र त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले. त्यांच्या काकांच्या तक्रारीवरून ट्रक चालक देव सुनार उर्फ दीपक याला अटक करण्यात आली. कोर्टात त्याने ब्रेक फेल झाल्याचं कारण दिलं. हा हिट अँड रनचा प्रकार असल्याने काही दिवसांतच त्याला जामिनावर सोडण्यात आलं. पोलीस तपासात पुढे जे समोर आलं ते धक्कादायक होतं. विनोद यांची हत्या करणारा व्यक्ती दुसरा कुणी नसून हाच ट्रक चालक देव सुनार होता. अपघातानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर तो विनोद यांच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. विनोद यांनी नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात हत्या केल्याचं प्रथमदर्शनी चित्र उभं राहिलं. पोलिसांनी हे सरळ प्रकरण मानत देव सुनारला अटक केली आणि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला. सगळ्यांना वाटलं की केस संपला आहे. पण अनेकदा जे दिसतं तेच पूर्ण सत्य नसतं. अर्धसत्य म्हणजे पूर्ण खोटं, ही म्हण या प्रकरणावर तंतोतंत लागू होत होती. कारण अपघातासाठी तुरुंगवास भोगून सुटलेला एक सामान्य ट्रक चालक एवढ्या टोकाचं पाऊल उचलेल का, असा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. अपघातात जास्तीत जास्त शिक्षा टळली असती, मग त्याने उघडपणे हत्या करून स्वतःचं आयुष्य का उद्ध्वस्त करावं? या प्रश्नाचं उत्तर पुढील 2 वर्षे कुणाकडेच नव्हतं. 2024मध्ये विनोद यांच्या मृत्यूला सुमारे 2.5 वर्षे उलटून गेल्यानंतर एक व्हॉट्सॲप संदेश आला, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. हा संदेश ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या विनोद यांचे भावाने प्रमोद भराडा यांनी पानिपतचे SP अजित सिंग शेखावत यांना पाठवला होता. त्या संदेशात त्यांनी स्पष्टपणे संशय व्यक्त केला होता की विनोद यांच्या हत्येमागे कुटुंबातीलच कुणाचा हात असू शकतो आणि प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यापूर्वीही प्रमोद यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती, पण कुणीही त्यांचं ऐकलं नव्हतं. मात्र अजित शेखावत यांच्या प्रामाणिक आणि धाडसी प्रतिमेमुळे प्रमोद यांना आशेचा किरण दिसला. शेखावत यांनी तात्काळ सगळ्या जुन्या फाईल्स मागवून केस नव्याने अभ्यासायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना एक गोष्ट खटकली.
देव सुनारसारखा माणूस केवळ सुडासाठी इतकं मोठं पाऊल उचलणं तर्कसंगत वाटत नव्हतं. कुठेतरी कुणीतरी पडद्यामागून सूत्र हलवत असावीत असा संशय त्यांच्या मनात पक्का झाला. याच विचारातून प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला सावध होण्याची संधी मिळू नये. इथूनच या प्रकरणाच्या आत दडलेल्या काळ्या सत्याची हळूहळू उकल सुरू झाली. गुप्त चौकशी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी देव सुनारच्या आर्थिक व्यवहारांकडे आणि कॉल रेकॉर्डकडे लक्ष केंद्रित केले. कारण अशा गुन्ह्यांमध्ये पैसा, दबाव आणि संबंध या 3 गोष्टी बहुतेक वेळा एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात. देव सुनार हा साधा ट्रक चालक आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम नव्हता. मग अचानक त्याने अपघातासाठी वापरलेला पिकअप ट्रक काही दिवस आधीच कसा विकत घेतला हा प्रश्न समोर आला. त्या ट्रकची EMI, दुरुस्तीचा खर्च आणि इतर व्यवहार पाहता देवच्या उत्पन्नाशी त्याचा काहीही मेळ बसत नव्हता. याच तपासात पोलिसांना देवच्या कॉल लिस्टमध्ये आणि बँक खात्यात वारंवार एकच नाव दिसू लागले, ते म्हणजे सुमित. अपघाताच्या आधी, अपघातानंतर आणि थेट हत्येच्या आधी या काळात देव आणि सुमित यांच्यात अनेकदा बराच वेळ फोनवर संभाषण झाले होते. एवढंच नाही तर देवच्या खात्यात येणाऱ्या पैशांचाही स्रोत सुमितशी जोडलेला दिसत होता. सुमितचा शोध घेतला असता तो एक जिम ट्रेनर असल्याचे समोर आले. त्याची स्वतःची सप्लिमेंट्सची छोटीशी दुकान होती. चौकशी करताच आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे देव सुनारला अपघाताच्या केसमध्ये जामीन मिळवून देणारा व्यक्ती सुमितच होता. इथून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. सुमितचा विनोद भरानांच्या आयुष्यात नेमका काय संबंध होता हा प्रश्न निर्णायक ठरणार होता. तपास पुढे सरकत असताना सुमितच्या कॉल रेकॉर्डमध्ये आणखी एक नाव वारंवार दिसू लागले आणि ते नाव होतं निधी. ही तीच निधी होती जी विनोद यांच्या हत्येच्या दिवशी घरात उपस्थित होती आणि जिने मदतीसाठी आरडाओरडा केल्याचा दावा केला होता. सुमितच्या खात्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या ट्रान्सफरचाही स्रोत निधीच असल्याचे बँक स्टेटमेंटमधून स्पष्ट होत होते. या टप्प्यावर पोलिसांना खात्री झाली की देव, सुमित आणि निधी हे तिघेही एका साखळीत जोडलेले आहेत. त्यामुळे सुमित आणि निधी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दोघांनीही सर्व आरोप फेटाळले. निधी रडत, बेशुद्ध पडत स्वतःला पीडित पत्नी म्हणून सादर करत होती. मात्र पोलिसांनी जेव्हा तिच्यासमोर संपूर्ण CCTV फुटेज ठेवले तेव्हा तिच्या कथेत फटी पडू लागल्या. आधी लोकांनी पाहिलेली फुटेज अपूर्ण होती, पण पूर्ण फुटेजमध्ये एक वेगळंच चित्र दिसत होतं. देव सुनार घरात शिरतो तेव्हा निधी त्याला पाहून घाबरत नाही, उलट शांतपणे नमस्कार करते. मुख्य दरवाजा आतून लॉक न केलेला असतो, कारण निधीला देव येणार याची आधीच कल्पना असते. ती हाताने इशारा करून देवला थेट त्या खोलीकडे पाठवते जिथे विनोद बेडवर झोपलेले असतात. देव आत गेल्यावर काही क्षणात हल्ला सुरू होतो आणि तेव्हाच निधीची नाटकी भूमिका सुरू होते. ती ओरडते, धावते, मदतीसाठी बाहेर जाते. पण फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की तिने दरवाजा उघडण्यासाठी फारसा खरा प्रयत्नच केला नाही, कारण संपूर्ण खेळ आधीच आखलेला होता. या फुटेजने 2.5 वर्षांपासून बंद असलेलं प्रकरण पुन्हा जिवंत केलं. इथून खरी कथा हळूहळू उघड होत गेली. बाहेरून पाहता विनोद आणि निधी यांचं वैवाहिक आयुष्य आदर्श होतं. कुणालाही त्यांच्या नात्यात तणाव आहे असं कधी जाणवलं नव्हतं. निधी घर सांभाळणारी, मुलांची काळजी घेणारी, सासरच्यांचा मान राखणारी एक आदर्श सून म्हणून ओळखली जात होती. मात्र 2021 मध्ये तिने फिटनेससाठी जिम जॉईन केला आणि तिथेच तिची ओळख सुमितशी झाली. सुरुवातीला ट्रेनर-ट्रेनी असलेलं नातं हळूहळू जवळीक वाढवत गेलं आणि काही काळातच ते अफेअरमध्ये बदललं. सुमितला निधी विवाहित आहे हे माहीत होतं, तरीही तो तिच्या आयुष्यात अधिक खोलवर शिरत गेला. त्याची नजर केवळ तिच्यावर नव्हती, तर विनोद यांच्या पैशांवरही होती. निधी फोनवर सुमितशी तासनतास बोलत असे. विनोद घरी येण्याआधी ती संपूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट करत असे. ही गोष्ट एकदा विनोद यांच्या लक्षात आली आणि त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. दोघांमध्ये या विषयावर चर्चा झाली. विनोद यांनी मुलांचा विचार करून निधीला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा विषय कुटुंबाबाहेर जाऊ दिला नाही, पण निधीच्या मनात वेगळेच विचार चालू होते. तिच्यासाठी विनोद आता अडथळा ठरत होते, कारण सुमितसोबत नवं आयुष्य जगायचं असेल तर विनोद बाजूला होणं आवश्यक होतं. त्यातच विनोद यांच्या मृत्यूनंतर मिळणारा विम्याचा पैसा हा एक मोठा लोभ होता. याच लोभातून सप्टेंबर 2021 मध्ये निधी आणि सुमित यांनी देव सुनारला हाताशी धरलं. योजना अशी होती की विनोद यांचा मृत्यू अपघातात दाखवायचा.
निधीनेच देवसाठी पिकअप ट्रक घेतला, त्याची EMI भरली आणि त्याच्या कुटुंबाचा खर्च, वकिलांची फी सगळं उचलण्याचं आश्वासन दिलं. 5 ऑक्टोबर 2021 रोजी याच योजनेनुसार देवने विनोद यांना ट्रकने धडक दिली. पण नियतीने वेगळाच खेळ केला आणि विनोद वाचले. मात्र योजना इथेच संपली नाही. अपघातानंतरही देववर दबाव होता. अखेर 15 डिसेंबर 2021 रोजी अंतिम योजना आखली गेली. देव केस मिटवण्याच्या बहाण्याने घरात गेला आणि गोळ्या झाडून विनोद यांची हत्या केली. निधीने घरातील परिस्थिती, वेळ आणि हालचाली यांची सगळी माहिती आधीच देवला दिली होती. विनोद यांच्या मृत्यूनंतर निधीने लवकरच घर बदललं, कारण तिला त्या घरात राहून विनोदच्या आठवणींचा त्रास होत असल्याचं ती सांगत होती. प्रत्यक्षात ती सुमितसोबत मोकळेपणाने राहण्यासाठी नवं ठिकाण शोधत होती. विम्याची रक्कम तिच्या हातात आली होती. हळूहळू तिने सासऱ्यांच्या खात्यातील पैसाही वापरायला सुरुवात केली. काही महिन्यांतच तिने मुलगा आणि सासऱ्यांना ऑस्ट्रेलियात प्रमोद भराडांकडे पाठवलं आणि स्वतः सुमितसोबत नवं आयुष्य जगू लागली. इतकंच नाही तर विनोद यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच ती सुमितसोबत सहलीला गेल्याची माहितीही बाहेर आली. प्रमोद भराडा यांना या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्रोतांमधून कळत होत्या, पण त्यांचा संशय पक्का झाला जेव्हा 2024 मध्ये कोर्टात निधीने आपल्या नवऱ्याच्या खुनी देव सुनारला ओळखण्यास नकार दिला. हा तो क्षण होता जिथे भावाने ठामपणे ठरवलं की सत्य बाहेर आणायचंच. अखेर अजित शेखावत यांच्या प्रामाणिक चौकशीमुळे संपूर्ण कट उघड झाला. हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेली घाणेरडी वृत्ती, प्रेम, वासना आणि पैशांच्या हव्यासातून रचलेला कट आणि 2 निष्पाप मुलांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हिरावून घेणारी आई, हे सत्य समाजासमोर आलं. हा केस केवळ एका हत्येची कथा नव्हता, तर माणूस किती निर्दयी होऊ शकतो याचं भयावह उदाहरण होता.